ते एक दिवस असा तुम्ही द्या पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि तहसीलदार कचेरीत. मग आता आचारसंहिता आहे ते लागेल, त्याच्या अगोदर हे काय रिपेअरिंग करायचं ह्याचं त्याचं जरा डोक्यात. आणखी फसवणूक झालाय, त्यांना पैसे मिळवून देण्यात मला इंटरेस्ट जास्त आहे. येत्या 1-2 दिवसामध्ये पर्यटनची 5-10 कोटी तुम्हाला मंजूर होतील. तुम्हाला ते तरी लावा. माझ्याकडे रोज 100 लोक येतात, काहीच करू शकत नाही. अमुक ठिकाणी भरती आहे, अमुक ठिकाणी मी फोन करेल, पत्र देईल, काय करायचे ते करेल. नोकऱ्या शोधणार. सडक योजना किंवा मुख्यमंत्री सडक योजना, त्याच्यातून 25 किलोमीटर रस्ते होतील. तुमच्या बाबांनो आमची इथे आदिवासी लोक पूर्वीपासून आहेत आणि तुमचे गट हिस्सा गट आले कुठून? मग याच्यासाठी साहेब जे काय असेल तर ती आपण त्याची दखल घ्यावी. सगळी प्रकरणं काढा. मी कलेक्टरांशी बोलतो. संघ सांभाळता इलेक्शनच्या वेळी 16,000 मागे ठेवलेलं ना राजेश तुला इकडे, ते कव्हर करून जिंकायला लागलं मला. यावेळी किती मागे ठेवणार? माझी कंबर नाही जोडणार ना. हे एकत्र आलेलो असतो, निवडून आलो असतो, पण त्यांना पण पाडायचे काम केलं. खूप काय म्हटलं 6 लोक आम्ही घरात आहोत. मी 3 भाऊ इथे आले आहेत आणि वडील आता स्कूलमधून रिटायर आहेत. सांगतो 6 लोक तर मतदान देतील पक्षाच्या नावाने, पण 2 पाहिजे तसा कार्यकर्ता, अभिमुन्यासारखा लढणारा, फक्त मारणारा नाही पाहिजे, मारणारा पाहिजे. तेव्हा ती बरीचशी कामं आपली अडचणी येतात. प्रामाणिकपणे आम्ही आमची पूर्ण टीम काम करतोय. पण आता आम्ही सर्वकारांची विनंती आहे की मेळावा आपला अजून याच्यापेक्षा मोठा करून लवकरात लवकर आपण तयारी करावी. बंधू भगिनींनो, बरं वाटलं. वेगवेगळ्या ग्रामपंचायतीचे सदस्य, उपसरपंच, सरपंच बोलले. आजी माझी सगळे आपले पदाधिकारी इकडे उपस्थित आहेत. जिल्हा परिषद म्हणजे अध्यक्षापासून वेगवेगळ्या कमिट्यांवर काम केलेले माजी अध्यक्ष, आताचे सभापती, हे सगळे तिकडे उपस्थित आहेत. सगळ्यांनी चांगल्या प्रकारे एक डिस्कशन इकडे केलं. बऱ्यापैकी चर्चा झाली, प्रश्न उपस्थित केले, अडचणी मांडल्या, त्याच्यावर उत्तरं मिळाली. राजेश पाटलांनी आता सांगताना कृषी विद्यापीठाचं माझ्या दृष्टीने ते महत्वाचं. मग झालं कसं, शुक्रवारपर्यंत आम्ही तिकडे, मी कधी नाही तो आता मुक्कामाला राहिलेलो मुंबईला. काय बोललो, आता शेवट आहे तर सगळ्यांना करू. कृषी विद्यापीठाचं फायनान्स किंवा अन्य गोष्टीचं राजेश एकच काम करायचं. उद्याला तुम्ही जाणारच आहेत मुंबईला, माझं एक पत्र अजितदादांपर्यंत पोचवायचं फायनान्स खात्याला. आणि बहुतेक मला येत्या 1-2-4 दिवसामध्ये मीटिंग मिळेल पण अजितदादांकडे. त्या अर्थात मला मिळेल म्हणजे आपण तिघही असू आमदार तिकडे. तर त्यावेळी हे सगळे प्रश्न मांडू. पण त्याच्या अगोदर त्या मीटिंग करतात. परवा दिवशी ज्यावेळी शुक्रवारी भेटला त्यावेळी दादानी त्यांच्या PA ला इन्स्ट्रक्शन दिल्या, सोमवार, मंगळवार, बुधवारमध्ये कधी वेळ असेल त्याप्रमाणे हितेंद्र ठाकूरांची मीटिंग लावा. तू तेवढं पत्र पोचून ठेवण्याचं काम कर. आपण तो प्रश्न मार्गी लावण्याचं काम निश्चितपणे करू. कारण का आपल्या इकडे एक चांगलं वेगळ्या पद्धतीने कृषी कॉलेज झालं तर निश्चित आपल्या मुलांचा चांगल्या प्रकारे फायदा होईल. हॉस्पिटलचा इकडे उल्लेख केला, त्या हॉस्पिटलचं प्लॉट आणि त्याचं सगळं डिटेल द्या. त्याचं पण आपण भेटू. तिकडे काय तानाजी सावंतांना भेटायचं असेल, मुख्यमंत्र्यांना भेटायचं असेल, आणखीन कोणाला भेटता येत असेल तर ते भेटण्यामध्ये आपल्याला कुठेही काही कमीपणा मिळत नाही. काम आहे आमचं. इकडे तारापूर MIDC प्रदूषण, भावना विचारे यांनी आपल्या जिल्हा परिषद सदस्य त्यांनी प्रश्न मांडला. भावना मला नंबर आणि अधिकाऱ्यांची नाव वगैरे द्या, आपण त्यांच्या संदर्भामध्ये मी बोलतो. अगोदर मीटिंग लावता आली लवकरात लवकर. म्हणजे सगळं एक तर तुम्ही मला भेटत होते. मीटिंग भले आज इकडे योगायोगाने आले रस्त्याची, त्यानंतर ताईंनी सांगितलं आपण येतातच आहेत, तुम्ही रस्त्याचं उद्घाटन करून जाऊ नका, कार्यकर्त्यांची आपण मीटिंग लावा. मीटिंग पण बऱ्यापैकी चाललो. 5:15 जवळपास आम्ही इकडे पोहोचलो. 8 वाजले, 3 तास आणि चांगल्या प्रकारे 10-15 मिनिटं त्या रस्त्यावर गेली तेवढी. बाकी 2-2.5 तास अतिशय चांगल्या प्रकारे चर्चा इकडे झाली वेगवेगळ्या विषयावर. इकडे आपल्या सदस्यांनी आणि समोरून पण सांगितलं का वेगवेगळ्या विभागाच्या मीटिंग लावा. मी काय म्हणतो माहिती का ताई, तुम्ही काशीनाथ पाटील
निकोले असेल, कोण जे कोण असतील आपले त्या विभाग, आणि 2-3 दिवसाच्या मीटिंग लावून टाका आणि 2 दिवस मी इकडेच कुठेतरी राहायला येतो. हा माहिती मला ते कंबर तोडत जावायला लावू नका. मग मी 2 दिवस इकडे राहायला, काशीनाथ पाटील जवाहर मुखाडा काय करायचं तो एकदाच करा. तुम्ही ठरवा, मी येतो. तुम्ही ठरवा, मी येतो. खरं तर माझं कालच परवा कॅटरेक्टचं ऑपरेशन झालं, मी कॅन्सल करण्याच्या ह्याच्यात होतो. पण इकडे सांगितलं आपल्या कार्यकर्त्यांनी का कार्यकर्ते आशेने येतील, भेटण्याकरता येतील, काय पाहिजे म्हणून, ह्याच्यापेक्षा तुमच्याबरोबर बोलण्याकरता येतील म्हणून मी इकडे आलो. फिरू 2-3 दिवस लावा. आणि इलेक्शन आचारसंहिता ह्याचा आणि आपल्या मेळाव्याचा काही प्रश्न येत नाही, त्याच्यामुळे तो काही विषय होत नाही. पुढच्या 3 ते 4 आमदार कसे करायचे का 5 करायचे ते आपण सगळ्यांनी ठरवायचे. लक्षात आलं की नाही. आणि ताई काय घाई करू नका, डोळे बिळे मिटायची एवढी काय घाई नाही. मी तेवढं काय, मला प्रश्न पडला, आता माझं वय झालं असलं, मला वाटतं माझ्यापेक्षा काय 1-2 वर्ष इकडे तिकडे असतील, जास्त नाही. त्याच्यामुळे आणि राजकारणी जसा म्हातारा होत जातो ना तसा अगदी प्रगल्भ होत जातो, त्यामुळे जास्त मॅच्युरिटी होते. त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका, आपण करू, निश्चितपणे करू. खासदाराचा इकडे झाला चर्चा, त्या हिशोबाने आज मिटिंगच नव्हती. आज आपले एक जस्ट रस्त्याच्या अनुषंगाने येत होता म्हणून ताईंनी आग्रह धरला, कार्यकर्त्यांची पण बोलू आपण. लावा, तुम्हीच लावा मिटिंग. आणि अगदी 2 दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सगळे जमले, त्याबद्दल मला खूप बरं वाटलं. खासदाराचा इकडे विषय झाला, आप्पा ठरवतील तो नाही, आप्पा कधीच उमेदवार नाही. मी ग्रामपंचायतीचा नाही, नगरपालिकेचा नाही, महानगरपालिकेचा नाही, पंचायत समिती नाही, जिल्हा परिषद. उमेदवार कार्यकर्त्यांनी ठरवायचा असतो. उद्याला कार्यकर्त्यांनी सांगितलं ना राजेश पाटील नाही पाहिजे तर राजेश पाटील नसणार आहेत, हितेंद्र ठाकूर नाही पाहिजे ना तर हितेंद्र ठाकूर पण नसणार आहे. कारण का शेवटी कार्यकर्ते हा माणूस मोठं करतो. कार्यकर्ते ज्याच्याकडे जोरात असतात. नेत्यांच्या जीवावर कोण निवडून येत नाही, नेत्यांच्या जीवावर कोणीही निवडून येत नाही. आपले कार्यकर्ते जोराने कामाला लागले. ग्रामपंचायतीचा इकडे अनुभव सांगितला सगळ्यांना. कोणतरी नात्यागोत्यातला एखादा उभा राहतो, आणखीन मग आपला पक्ष विसरतो आपण. दुर्दैवाने सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये हे आपल्या विभागामध्ये चालते, सगळ्याच विभागात चालते. आपल्या विभागात आणखी तुम्हाला माहिती असेल का सगळ्यात कठीण म्हणजे सगळ्यात सोपी इलेक्शन कोणती तर खासदारकीची, त्याच्यानंतर थोडी कठीण आमदारकीची, त्यानंतर थोडी त्याच्यापेक्षा जास्त कठीण जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका आणि सगळ्यात कठीण ग्रामपंचायत. कारण काय एक कुटुंब फिरलं, एक मोठं कुटुंब फिरलं तर ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पडतो. त्याच्यामुळे ती परिस्थिती, माझ्या आमदारकीला एका गावाने मतं नाही दिली तर मी काळजी पण करत नाही, दुसऱ्या गावातून ती मी कव्हर करेल. खासदारकीला एखादा तालुक्यात मागे पडलं तर दुसऱ्या तालुक्यात आपण कव्हर करू. पण ग्रामपंचायत मध्ये एका घराने ठरवलं उगीच राग काढायचा म्हणून तरी आपली उमेदवारी धोक्यात येते. म्हणजे सगळ्यात कठीण इलेक्शन ही ग्रामपंचायत असते. त्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे. नातीगोती बघायचं का 24 तास आपल्या बाजूनी काम करणारा, आपल्या पक्षाकरता काम करणारा एखादा कार्यकर्ता उभा केलाय तो बघायचा. कार्यकर्ता बघितला पाहिजे, ते प्रेम ठेवलं पाहिजे. नातीगोती आपण बघू ना, जाऊ येऊ भेटत राहू, पण त्याचा आणि राजकारणाचा कधीही घोळ घालू नका. नाहीतर मग शेवटी कुठे ग्रामपंचायत निवडून आले, कुठे बॉडी निवडून आले, सरपंच गेला, एका ठिकाणी 2-2 उभे राहिले. हे घोळ थोडे टाळले पाहिजेत. पण एनिवे इकडे आपलं मेरीटाईम बोर्डमध्ये जे काय पर्यटनाच्या हिशोबाने स्कायवॉक बनवायचा होता त्याच्या बाबतीमध्ये पण परत मला आठवण करा. उद्या परवा राजेश मला आठवण कर, गुरसाळ साहेबांची मी बोलतो, काय अडकलेलं असेल तर तो पण आपण लवकर प्रश्न मार्गी लावू. ह्याच्याशिवाय तुम्हाला एक दुसरं सांगतो का, नुसती पत्र पाठवून, नुसते फोन करून, राजेश पाटीलचे फोन सगळ्यांकडे आहेत पण नुसता फोनवर होत नाही. कधी तू पालघरला आला बेटा, चला दादा
आपण तिकडे जाऊ. काम आपलं आहे. राजेश पाटीलला सांगितलेलं ना आम्ही. अरे सांगितलेलं तर काय एक तुम्हीच सांगतात का? दुनिया सांगते. पत्र दिलेलं ना, जाता जाता कोणतरी हातात पत्र द्यायचं, ते पण त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन नाही देणार, इकडेच रस्त्यात पत्र देणार. अरे पत्र दिलेलं ना, काय पत्र दिलेलं? तुमच्या पत्राला मग काय किंमत राहणार? तुमचा प्रश्न महत्वाचा असेल तर तुम्ही 2 धक्के खाण्याची तयारी ठेवा. 2 धक्के खाण्याची तयारी ठेवा. आणि जो माणूस 2 धक्के खातो त्याची कामं होतात. कारण त्याच्यामध्ये त्याची पोटतिडकी असते कामामध्ये. कळते आम्हाला पण का हा माणूस फॉलोअप करतोय. हातात पत्र दिलेल्याला किंमत नसते. नुसतं फोनवर सांगितलं त्याला किंमत नसते. जरा थोडा फॉलोअप आपण आपल्याकडून ठेवला पाहिजे. तुम्हाला जर खरोखर प्रामाणिकपणे वाटत असेल ना काम करून घ्यायचे आहे, डॉक्टर पाटील समोर बसलाय, तो बोर्डी होऊन इकडे येणार. वसईला अप्पायांना फोन करा, अप्पायांना 4 कामं घेऊन येतात एकत्र. 4 अधिकाऱ्याला 4 डिपार्टमेंटला फोन करा, आम्ही जाऊन भेटतो, तुमची पत्र घेतो. पद्धत ती आहे. पद्धत ती आहे. कारण का तो माणूस ज्यावेळी तिकडून विरारला येतो ना, त्यावेळी त्याचा सिरियसनेस मला कळतो. आणि येताना नुसता येत नाही तर 4 अधिकाऱ्यांचे नंबर, 4 अधिकाऱ्यांकरता कोणती पत्र पाहिजेत ते घेऊन येतो. या प्रामाणिकपणे तुम्ही काम करा, सगळी कामं होतील. एखाद दुसरं चुकेल. राजेश पाटील बोलला मला पण काही सीमा आहेत. देव नाही मिळत हो. आम्ही आमदार खासदार झाले म्हणजे आम्ही पण माणसं आहेत. फक्त आम्हाला अधिकार दिलात. पण 100% कामं होतील का? नाही. 100% प्रयत्न करू. 90%, 95%, 80% चांगला रिझल्ट, ती कामं करू. 100% मुख्यमंत्री पण कामं करत नाही. लक्षात आलं का? पण जास्तीत जास्त कामं आपली कशी येतील. इकडे मी सांगितलं मगाची पर्यटनमधून, 25-15 मधून किंवा मुख्यमंत्री सडक योजनेतून 10 कोटी, 25 कोटी, 25-15 मधली 25 कोटीची आणि ह्याची 25 किलोमीटर लांबीची, म्हणजे जवळपास 1-1.25 कोटी रुपये किलोमीटरला जातात मुख्यमंत्री सडक योजनेमधलं. मग 25-27 कोटी ती होतील. हे 25-15 मधली 25 कोटीची, 30-35 ती, 25 आणि 10, 60-70 कोटीची कामं आता देतोय ना. आणि सगळे पालघरमध्ये जायला सांगितलं मी. उद्याला राजेश पाटील त्याच्याकरतात पत्र घेऊन जाणार. माझी नेतील, त्यांची नेतील, सगळी नेतील. माझं बोलणं झालेलं आहे ऑलरेडी. गिरीश महाजनकडे मीटिंग घेतला. मी माझ्या हिशोबाने जे बोलायचे ते बोललो. विनंती असेल, दादागिरी असेल, जे करायचंय ते करतो. त्यांनी पण कबूल केलंय. तर ती वसई, राजेशचा वसईमधला पण मतदार, त्यांना पण अपेक्षा आहे का मागे राहिलेले 16,000 भरून 2700 मतांनी निवडून दिली. म्हणजे इतकी मतं जास्तची दिली. त्यांची पण अपेक्षा आहे. म्हटलं ठीक आहे, क्षितिज ठाकूरचा फंड आपण तिकडे देऊ. म्हणजे हे आपण इकडे ऍडजस्ट केलं तरच पालघरमध्ये. आणि निवडून आल्या दिवशी पहिल्या वर्षापासून राजेश पाटीलला सांगितलंय का तुझा फंड जेवढा मॅक्झिमम पालघरवर कॉन्सन्ट्रेट, म्हणजे बोईसर मतदारसंघात करता येईल तिकडेच खर्च करा. अगदी अपरिहार्य कारणामुळे पालघरमध्ये राजेश पाटीलचा फंड गेला असेल, बरोबर का राजेश? आपलं वसईमध्ये अगदी काही इतर ठिकाणी कॉर्पोरेशनच्या भागामध्ये 1 पैसा द्यायचा नाही. वसई विरार कॉर्पोरेशन भागामधली फक्त कामाची लिस्ट द्यायची, 1 नवा पैसा द्यायचा, तिकडूनची ती कामं आपण कॉर्पोरेशन मधून काढून घेऊ. ह्या ज्यावेळी ऍडजस्टमेंट करतात ना त्यावेळी राजेश पाटील इकडे चांगला वाटतो, चांगली कामं करतो. म्हणजे सगळे अधिकार त्यामध्ये, हेच रस्ता झाला पाहिजे, तेच हे झालं पाहिजे, तेच असं पण कधी कोण करत नाही. त्याला पण कळते ना आमदार म्हणून इकडूनची जास्त गरज काय, कोणत्या कामाला प्राधान्य दिलं पाहिजे. त्यामुळे आपला आमदार, आणि बरं वाटलं आमदारांबद्दल चांगलं बोलले, ताईंबद्दल चांगलं बोलले. 2-4 जणांनी, म्हणजे डॉक्टर पण बोलला, आणखीन कोण बोललं का समाज कल्याण मधली जी काही कामं असतील. आम्ही ताईकडे गेलो. इकडे सोमवारी आम्ही जातो, त्यावेळी तिकडे चहा, थंड जेवण. चहा विचारून कोण जेवण्याकरता आणि चहा करता येत नाही, येतो कामा करता. पण विचारल्यावर त्या कार्यकर्त्याला पण बरं वाटते का आमची विचारपूस केली. तर चहाला किंवा जेवणाला महत्व नसते. माझ्या ऑफिसमध्ये आजपर्यंत शिस्त ठेवलाय,
असो नसो आलेल्याला अर्धा कप चहा, अर्धा कप थंड द्या. चहा आणि थंड पिण्याकरता कोण येत नाही, याची अक्कल आम्हाला पण आहे. पण आलेला माणूस लांबून येतो, किमान नीट वागलं तर पाहिजे आपण. एवढी तर नेत्यांनी, जे कार्यकर्ते आपल्याकरता मेहनत करतात, जे मतदार आपल्याला मतदान करतात, त्यांच्याकरता आपलं पण काहीतरी देणं असते, हे दाखवायचं असते. आणि कार्यकर्त्यांना खरोखर मनापासून, ताई एक सांगतो, तुम्ही विचारलं ना, कोण नाही घेणार कित्येक जण, पण विचारलं किंवा दिलं आग्रहाने, त्याच्यातच कार्यकर्ते, त्यांना माहिती आहे आपण देव नाही, आपण सगळी कामं करू शकत नाही, होणार नाहीत. पण प्रयत्न केला ना, हे त्यांच्याकरता. प्रयत्न मध्ये आपण कमी पडलं नाही पाहिजे. प्रयत्न 100% केले पाहिजेत. इकडे नोकरीचे वगैरे वगैरे प्रश्न, ITI ची पोरं आहेत, ह्याची पोरं आहेत, इंजिनिअरिंगची, प्रत्येकाने आपलं मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या हिशोबाने कुठे जॉब आहे, काय. आमच्याकडे रोज 100 येतात हो. काय करायचं आम्ही. त्यामुळे त्या मुलांनी पण, ज्याला नोकरीची गरज आहे त्यांनी 10 ठिकाणी फिरलं पाहिजे. या ठिकाणी वेकेन्सी आहे, याला फोन करा किंवा याला पत्र ते देतो ना आम्ही. पण आता कुठेतरी नोकरी बघा. अरे नोकरी बघा म्हणजे माझं काम आता एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच खोलायला लागेल. होणार नाही काम. मी तुम्हाला आत्ताच सांगून टाकतो, कामच होणार नाही. कारण का मगाशी जसं मी कामाच्या बाबतीत बोललो, प्रामाणिकपणे किती तुम्ही फॉलोअप करता, तसंच तुम्ही नोकरीबद्दल किती सिरियस आहे. आम्हाला नोकरीच माहित नाही, पण तुम्ही लावा. अशा प्रकारे कामं होत नाही. बाकी पण आता जिल्हा बँकेचे आज आपले चेअरमन नाही, मी तिकडे नागेश आहे आपला इकडूनचा डायरेक्टर. तर नागेश, जिल्हा बँकेतून तुम्ही काय वेगवेगळे कुठे गेला नागेश, ते सांगा आपल्या कार्यकर्त्यांना. त्याच्याकरता चेअरमनना बोलवा. तुम्ही काय 151 पद काय 10 कोटीपर्यंत लोन, बरोबर ना, 10 कोटीपर्यंत लोन. तुम्ही आमदारांना कशाला पकडतात, ह्या पण गोष्टी घ्या ना. जिल्हा बँकेतून जर आपण कोणत्या तरी कामा करता, शेतकरी असो, सदस्य असो, 151 प्रकारची वेगवेगळे लोनच्या स्कीम आहेत, वेगवेगळ्या व्याजदरांनी आहेत, आणि अगदी 10 कोटी रुपयापर्यंत लोन सर्वसामान्यांना मिळू शकतो सोसायटीच्या ह्याच्यावर. तर ते पण बघा ना. फक्त रोड, रस्ते, गटर पाणी कशा करता बघतात, ते चालून द्या. त्याचबरोबर पक्ष वाढण्याकरता 4 जा आपले कार्यकर्ते व्यवसाय कोणता तरी चालू करून मजबूत झाले, 4 लोकांना ते पण सांभाळतील ना. त्यांना पण वाटेल का आपल्या बँकेने आपल्याला मदत केली, आपला चेअरमन होता, आपला डायरेक्टर होता. तर तो पण प्रचार प्रसार तुम्ही केला पाहिजे. नुसतं रोड किती केले, रस्ते किती नाही, बँक म्हणून आपण किती उपयोगी पडलो, हे पण बघा. या सगळ्यात म्हणजे ऑलराऊंड विकास आपला कसा होईल या दृष्टीने बघा. सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. मीटिंग काशीनाथ दादा, मनीषाताई, तुम्ही, निकोले, आणखीन कोण समोर बोललेला डहाणूचा का आम्ही लढतोय, एक दुसरं कोणतरी बोलला मस्त, ते त्याचं वाक्य मला बरं वाटलं का सोडून गेले डहाणूमध्ये आम्हाला, पण मी लढतोय. कोण बोलणार आहे, नाही तिकडून आलेला कोणतरी पाहिजे तसा कार्यकर्ता, अभिमन्यासारखा लढणारा, फक्त मरणारा नाही पाहिजे, मारणारा पाहिजे. आपण लढत राहायचं, डटे राहो, करू, परत उभं करू आपण. सगळ्यांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.